रामकृष्ण हरी नर्मदे हर. आम्ही आहोत सध्या नर्मदा परिक्रमामध्ये आणि नर्मदा परिक्रमामध्ये आजचा दिवस 52 आहे आणि नर्मदा परिक्रमा करत असताना आज 1 डिसेंबर आहे, म्हणजे की मोक्षदा एकादशी म्हणून. आणि मोक्षदा एकादशी ही गीता जयंतीने देखील ओळखता येते. आणि मोक्षदा एकादशी या मोक्षदा एकादशी नावामध्येच सांगितलेले मोक्षदा एकादशीचं महत्त्व म्हणजे ज्यांना मोक्ष मिळतो हे एकादश केल्याने, ती म्हणजे मोक्षदा एकादशी. आणि या दिवशी जर आपल्याला पाठ पूजा जे आपण करतो त्यामध्ये जर आपण गीतेचा पाठ केला तर आपल्याला चांगलं फळ प्राप्त होतं. आणि चांगलं फळ प्राप्त या कारणामुळे होतं कारण की मोक्ष मिळतो आपल्याला त्यामध्ये. कारण अर्जुनाला उपदेश केला होता जेव्हा श्रीकृष्णाने, तेव्हा त्यांच्या मनामध्ये ज्या भावना होत्या की हे आपलेच, यांना कसं मारावं, तर त्यांना त्यांच्यामधून मोक्ष मिळाला, त्यांना ते पाप लागलं नाही. तसंच हेच आहे की मोक्षदा एकादशी जर आपण केली, जे आपले काही चुकून झालेले पाप असतील किंवा आपण काही पाप केलेले असतील ते पाप नाहीसे होतात आणि आपल्याला मोक्ष मिळतो. त्यामुळे ही मोक्षदा एकादशी आहे.